ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदिराजवळ एका दुकानाला आग लागल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला। आग लागल्यानं सुरक्षेच्या दृष्टीने येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती। त्यामुळे गोखले रोड परिसर, गावदेवी मैदान परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती। गावदेवी मंदिराजवळ रिक्षा उपलब्ध होत नसल्यानं प्रवाशांचे देखील हाल झाले। गावदेवी मंदिराजवळ कपडे विक्रीचं दुकान असून या दुकानात आज पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथकं घटनास्थळी तात्काळ दाखल झाली। गावदेवी मंदिर परिसरात सकाळी प्रवाशांसाठी रिक्षा उभ्या असतात, तसंच पादचाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी येथील रस्ते बंद केले होते। तसंच वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती। ठाणे शहरामध्ये कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण अधिक आहे। गावदेवी मंदिर परिसरातून नितीन कंपनी किंवा इतर भागातील शेअर रिक्षा उपलब्ध असतात। आग लागल्याने या रिक्षांना बंदी घालण्यात आली, त्यामुळे प्रवाशांना काही अंतर पायी चौकात जाऊन रिक्षा उपलब्ध झाल्या। तसंच गोखले रोड, गावदेवी मैदानासह ठाणे स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी देखील झाली, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं, परंतु आग दुकानामध्ये धुमसत असल्याचं चित्र होतं। ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्य नगर विभागातील साईनाथ मित्र मंडळ, लोकमान्य नगर पाडा नंबर 1 तसंच उन्नती पाण्याची टाकी शिवाईनगर येथे राबवण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा आज परिवहन मंत्री आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या ठिकाणी आरओ प्लांटमुळे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झालं आहे। सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि भूजल पातळीतील घट लक्षात घेता जुन्या विहिरींचं पुनरुज्जीवन करणं ही काळाची गरज आहे। या प्रकल्पांतर्गत विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती, गाळ काढणं, पाणीसाठा वाढवणं तसंच पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे पावसाळ्यातील पाणी वाया न जाता जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल। या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना वर्षभर पाण्याची उपलब्धता अधिक स्थिर राहणार असून टँकरवरील अवलंबित कमी होण्यास मदत होईल। तसंच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। भविष्यात अशा उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर अधिक जलसमृद्ध आणि स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल। या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र पाठक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभाग प्रमुख भगवान देवकाते, रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली। सर, आपल्या मतदारसंघातल्या ज्या काही विहिरी आहेत त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण एक प्रकल्प हाती घेतला होता। एकूण 46 विहिरी आहेत, टप्प्याटप्प्याने त्याचं लोकार्पण होणार आहे। एकीकडे उन्हाळा देखील कडाक्याचा उन्हामुळे अनेक लोकांना पाण्याचा वाट्यासाठी प्रयत्न करावा लागतो, अनेक ठिकाणी पाणी देखील लागतं। प्रामुख्यानं ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या। त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं। म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घाणीचं साम्राज्य त्यामध्ये होतं। आता तुम्ही बघताय की ही विहीरसुद्धा स्वच्छ केली होती आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांना त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या। त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं। म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्याकारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल।
आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे किंबहुना पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत आज मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार वाद रंगला आणि सभागृहाचं कामकाज तहकूब होईपर्यंत पोहोचलं. महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत तहकूब प्रस्ताव मांडण्यात आला. यावर सर्वांनी सहमती दर्शवली. मात्र त्यानंतर वातावरण अचानक तापलं. भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नारी शक्ती वंदन विषयावर विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडण्याचा यावेळी प्रयत्न केला. हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवण्यात आला नाही असा आरोप करत भाजपचे नगरसेवक आणि नगरसेविका आक्रमक झाल्या. त्यांनी सभागृहाबाहेर येत निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तहकुबीच्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नये असं सांगत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभागृह तहकूब झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये तीव्र वादावादी देखील झाली. एकत्र सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील मतभेद उघडपणे समोर आल्यानं ठाणे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेमुळे आगामी काळात ठाणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचं तेच आहे ना की महिलांवर अत्याचार कसे होतील ह्या संदर्भात त्या लोकांच्या, आज तुम्ही बघितलं आमचे प्रधानमंत्री असो या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असो, आज गुन्हे उघडीच येतात. पहिले गुन्हे उघडीच नव्हते, पोलिस डावळलं जायचं, पण आता एक गुन्हा ज्या महिला कुठली गेली तर त्या महिलाचं ती केस नोंदवून घेतली जाते. आणि ते एक सक्षमीकरण आमचे मुख्यमंत्री असो आमचे उपमुख्यमंत्री असो यांच्या माध्यमातून ह्या सक्षमीकरण झाल्याचं काम दिसून येतं. आणि आज तुम्हाला बघितलं उद्या आमचं 4 वाजता आमच्या सर्व महिलांच्या बघितलं आमचे लाडके मुख्यमंत्री सर्व पक्षाचे आमचे जी लोक आहेत त्यांनी आमचा एक निषेध म्हणून मला वाटतं वर्ली ते जांभोरीपर्यंत रॅली निषेधची महिला आक्रोशचा हे काढलेलं आहे, निषेध मोर्चा काढला आहे. त्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवकांचे आम्ही सर्व लोक त्या भागी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व असणार आहेत. ओके. सर, नारी शक्ती वंदन याला विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध म्हणून एक प्रस्ताव तहकुबीसाठी भाजपकडून देण्यात आला होता, मात्र तो वाचून दाखवण्यात आलेला नाही. याचा निषेध भाजपच्या नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी केलेला आहे. साहेब, तुम्ही बघितलं असेल की आजची सभा तहकुबी ही आशा भोसले यांच्या निधनानंतर एक दुखवटा म्हणून केली होती. दुखवटाच्या ठरावाच्या ह्याच्यामध्ये निषेधाचा ठराव होत नाही आहे. त्यांना सभाशास्त्र आणि याची शिकण्याची गरज आहे. आणि जेव्हा सभागृहात झालं त्या टायमालाही त्यांचा असा आक्षेप होता की सन्माननीय आयुक्त साहेबांचा आज जन्मदिवस होता आणि तुम्ही वाढदिवस कसा साजरा केला. तर त्यांनी सभाशास्त्र बघावं. त्यांनी सभा चालू होण्याच्या अगोदर आयुक्त साहेब जेव्हा आले तेव्हा नुसतं आयुक्त साहेबांचा वाढदिवस नाही, त्यांना फक्त बुके देण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आणि एक महापालिकेचा लोगोचा जो विषय होता त्याचा अनावरण झालं. त्यानंतर जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा सभा तहकुबी मांडल्यानंतर हा कुठलाही विषय झाला नाही. एखाद्या विषयावर एखादी तहकुबी मांडल्यावरती जी तहकुबी झाली त्याच विषयावर परत तहकुबी दुसऱ्या विषयावर निषेध करून तहकुबी असं होत नाही आहे. त्यासाठी त्यांना वेगळी सभा घ्यायला लागेल. मला सर्व भरत चव्हाण हे आमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत. त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही काही प्रोटोकॉलचं आणि ह्याचं शिकून घ्या, तुम्ही समजून घ्या आणि त्याच्या चांगल्या पद्धतीने सभागृह कसं चालवता येईल ह्याचे तुम्हाला हे करता येईल. आणि
नारी शक्तीच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल ठाणे शहर शिवसेना शाखेतर्फे ठाणे शहर शाखेतर्फे ठाण्यातच नाही तर शिवसेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या ह्याच्यातनं तर्फे मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलनं चालू आहेत आणि जर असा विषय असता तर ह्या आंदोलनं करायला आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करतोय, ह्या सगळ्याचा निषेध करतोय. पण कुठल्याही गोष्टीत त्रुटी काढून फक्त निषेध करत राहायचं कुठल्याही गोष्टीत ही त्यांना एक जुनी काय म्हणतात त्यांना त्यांची पद्धत एक सवय लागलेली आहे. कुठल्याही गोष्टीत खोट काढायची आणि फक्त साप समजून भुईला धोपटत राहायचं हा प्रकार त्यांनी बंद करावा. चांगल्या पद्धतीनं सभागृह चालत असताना सभागृहात ही त्यांची निषेध सूचना पुढच्या महासभेत पुढची आता ही तहकूब महासभा पुढच्या याच्यात मांडता आली असती त्यांना मांडता येणार आहे. पण ते न करता फक्त निषेध करून वातावरण आणि प्रसिद्धी हव्यास काही गोष्टी करायच्या आहेत आणि टाळाव्यात अशा मी त्यांना सूचना करेन. ओके, थँक्यू. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा आज पद्मविभूषण स्वर्गीय आशा भोसले आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक श्याम नथू पाटील यांच्या निधनामुळे सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली असून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची ओळख पटवावी त्यासाठी बॅच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर महासभेत भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण या सगळ्या संदर्भात प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आज ठाणे महापालिकेत देखील आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते 131 नगरसेवकांना ओळख बॅच वाटप करण्यात आलं. तसंच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर, उपमहापौर आणि गटनेते नगरसेवकांच्या उपस्थितीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेता कार्यालयाचं आज उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. यावेळी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आणि आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक मुकेश मोकाशी, संजय वाघोले, मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, नगरसेविका स्नेहा आमरे, नंदा पाटील, अनिता ठाकूर, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर समीरा भारती, ठाणे शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी तसंच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निरनिराळे विकास प्रकल्प त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. शेवटी आमचं नातं जे आहे ते ठाणेकर जनतेशी आहे आणि या जनतेला या माध्यमातून न्याय देण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल.